मी चालू करतो आता म्हणजे संचरून राहिलो. हॅलो भीमा कोरेगाव संचरते ना बाबू. थोडा 2 पॉइंट आवाज. हा माझा 2 पॉइंट थोडा. आज मोठा विशेष आहे बाबू. या फुगा कोणाचा? त्या लेकराचा आहे का? त्याने मला फुगा खाली दाबत्या पोरा जो ठेवा. अबे तो बलून वर नको आणू ना, मला फेसबुक दिसत नाही ना बे. आणि हे मंदात उभे राहणारे यायनं बसून जा, काही गरज नाही एवढ्या जणांची. त्या लेडीजने बसवा, फक्त एक जण उभा राहा. झालं 17 जण निवडून आले म्हणून तर सत्यानाश केला बे. एवढं जणांचं उभं राहायचं काम नाही. चांगल्या घरची बाई आली की या आणि गरीब आली की होय बाजून. अरे बाबासाहेब नाही समजला ना, बुद्ध नाही समजला. मठातल्या आईने बाजून व्हा. आता किती खूबसूरत असली तिने इकडे नको आणू. किती श्रीमंत असला तुला घरात नाही त्याला तो तिकीट देईन पुढे तू कर. आपल्याला जमत नाही. ठोकळ चाचणे पण. अरे हे तर शुकर माना बाया हो. हे काळं कोट मंदात करून बसले तुम्ही. तुम्हाला समजत नाही 3 बायाले दिसत नाही. नाही तुम्ही घरचे मोठे असाल, तुमच्या घरचे तुमची बायको ऐकेल. मी काय ऐकू? मी काय मत देणार आहो? मला काय मत मागा लागतात? हे चेची अरे हो 56 इंच लाल टोपी. या 56 इंच लाल टोपी माग व्हा. तुमच्या माग बाया आहे. बाबासाहेबाचा कायदा मालूम नाही का? अरे लहान पोरीले तर टच करून पाय. स्क्रीन टच, बॉडी टच, जेलमध्ये जाशील. हे आपल्या कीर्तनाचं स्टेजच नाही बाबा. हे व्हीआयपीचे अवलॅटचं स्टेज आहे. आपल्याला पाहिजे खाली बसून गडबड फडबड नाही. मला कधी आडव केला मेसराम नाही कधी गडबड केली तर मी उतरून बोलू शकतो. कोणी तू तुझ्या घरचा पोळा मला छानपणा चालत नाही. आणि मेसराम त्या लायकीचे नाही. मेसराम लावलो खाणार आहे म्हणून तर विश्राम आहे. आगाऊपणातलं तुमचं फेसबुकच नाही. धन्यवाद वकील साहेब. मला बालूला शानपणा कोण करतात. हे सतरंगे उचलत नाहीत, वर्गणी देत नाहीत जाणून. या 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 घ्या छातीवर घ्या. आपलं कीर्तन आहे तुकडोजी बाबा गाडगे बाबा. मी काही फक्त भीम बाबाच मानणार नाही. आणि म्हणून मला मेसराम साहेबांना पुरी केस लढले माबद्दल. याले काऊन बोलायचं? मी तुकडोजी महाराजही मानतो. याले वाटलं भीमाचा कार्यक्रम आहे तर गाडगे बाबा काय ठेव. याले काय अक्कल आहे? लहान पोरगा आहे ते. जाणून ठेवायचं. अरे आम्हाला फक्त बाबासाहेब समजला मेसराम साहेब. त्या गाडगे बाबा कधी समजन या बायाले. तुम्ही जेव्हा गाडगे बाबा समजून घेता भीमावाले तेव्हा आम्ही आंबेडकर समजून घेऊ. इतके दिवस हेच अंतर पाळलं. तुम्ही तुकडोजी समजून घेतला नाही. आम्ही भीमराव बाबा आंबेडकर समजून घेतला नाही. म्हणून आम्ही भलत्या रस्त्यानं चाललो. आम्ही दूध लेकरायले नाही पाजत. आम्ही मूर्तीवर टाकून राहिलो. पाऊल तुम्ही आम्हाला जवळ नाही येऊ तेवढं. आम्ही आमचं इथं ऐका. बाबासाहेबांना सर्वांचा अभ्यास केला. मुसलमानाचं कुराणही वाचलं तर येशू ख्रिस्तही वाचले. तुकाराम महाराजही वाचले. बरं माझ्या कीर्तनात बौद्धही राहते, हिंदूही राहते, मुसलमानही राहते. आणि मला जे मांडायचं आहे तेच मांडतो मी. उगीच नाही मांडत. 52 वर्ष झाले. 17,000 गावात गेलो. करोडो लोक युट्यूब फेसबुक वर आहेत. माझा रोजाना कार्यक्रम लाईव्ह राहते. 20,000, 25, 50, 5 लाख. 26 तारीखचा कार्यक्रम संविधान दिवसाचा 5,40,000 व्ह्यू आहे. प्रेम करतात लोक.
प्रेम कधी करतात? तुमची लायकी पाहिजे ना बे पोट्टे हो. बर दादा तुला वाटते पोरीनं माल्यावर प्रेम करावं? अबे चांगले कपडे घालल्यानं हलकट प्रेम करते काय कोणी? सोन्याच्या चैना मारे काही काही लोक अंगठ्या घालतात, जसा कुष्ठरोग झाला. अबे बाबा आमच्याकडे जाऊन ये ना, हे कोणाला दाखवता अंगठ्या? अरे गुणवान ते आहेत जे देशासाठी शहीद झाले. करा हातवर 1 मिनिट भजन करू आपण. ज्योतिबा बोलो शिवराया बोलो. बोला पडला. अहो बाया हो, हात वर करा ना. तुमचे चेहरे तर चांगल्या घरच्यात दिसतात. व्यायाम कर, नाही तर अटॅकनं मरशील ना तू. धक्काही लागू देत नाही. मी म्हणतो हात वर केल्यानं व्यायाम होतो बेटा. शिवराया बोलो भीमराया बोलो. म्हणा भीमराया बोलो भीमराया बोलो. जय भीम बोलो जय शिव बोलो. तबल्याचा आवाज, तबल्याचा आवाज. लाऊडस्पीकर वाले भाऊ आवाज वाढवू दे. तुमच्या बायकोच्या बहिणीची शपथ, पोराच्या मावशीची. तबल्यावाला आदिवासी आहे, त्याचा आवाज वाढवा, नाही तर संविधान तुमच्या हातात देईन. हे दोघं झालं यायले बसवा हो. 56 इंच बसणार नाही. नाही एवढे दोघं नाही पाहिजे, एकटा निपतो ना. अकेले संभालो ना. दोन झाले ते ज्याची छाती जाडी आहे त्याला बसून द्या या दोघांनी. आणि ज्यानं पिळेला आहे त्यानं इकडे येऊ नको. त्या माईच्या दुधात दारू टाकली आणि पतिव्रतेच्या समोर तोंड घालतं काय चोट्या तू? म्हणजे आता काही गरज नाही. ज्यानं दारू पिळलाय त्यानं पतिव्रतेच्या समोर छिनालनं छानपणा करू नये. म्हणजे आता मला राग आला तरी चालेल, त्याच्या थोबाळात खर्र आहे. दारू आहे, लाज वाटू दे ना त्या बायकोच्या कुंकाची. अरे आपले लोक निरे यानच बरबाद झाले. गाडगे बाबा नेहमी सांगत मारवाडी गुजराती जैन दारू पिणार नाहीत, पण बिल्डिंगच आहे हल्दीराम भुजियावाला. आणि आपण कमवून राहिलो त्याच्या मायच्या दुधात दारू टाकता लोक. तो तुमची जिंदगी. ते 500 सैनिक आज वंदना करायला आलो, आपल्यासाठी गेले. अरे तुमची काय ताकद असती? पांढऱ्या साडू घालून तुम्ही आल्या असत्या. अब चिंध्या नसत्या ते अंगावर. ते तर सुकरमान आले हे म्हणतात. यायच्या गळ्यात हार घालायला जातो मी, मला हार द्यायला. तोंड घालायचे धंदे मी काय सांगितलं? मला बोलावलं तर माझ्या लायकीनं कार्यक्रम करू दे. मंदात कोणी येऊ नका. आणि मोठ्या घरचे आले तरी तिकडे बसवा. यायच्या मायनं काय 3 महिन्यात पैदा केलं काय मॅडमले? तुला टाइमला काय ओव्हर टाइम घेतला काय? भीम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा. राम जयंतीचा स्वातंत्र्य समता बंधुता घे. आम्हाला वकील साहेब तुम्ही मला म्हणा घेऊ नको, मी पाठीशी आहो. नाही तर काही महाराज म्हणते भिवू नको, बायाला सांगते तुझ्या छातीशी आहो. चाले लुच्चे महाराज आहे मी, काय त्यातला महाराज आहो का? दिवसा अगरबत्ती, रात्री जबरदस्ती. मी तुकारामाच्या जातीतला जगद्गुरु. मी कबीर महाराजाच्या विचाराचा. मी तुकडोजी बाबा गाडगे बाबाचा. आम्ही वाचलं नाही. तुकडोजी बाबाले कॅन्सर झाला बोलू, पण लोकांच्या हितासाठी जगले. जसे बाबासाहेबांनी सोनवरा बायको लेकर बालीची माय बालक बाप बाल्या बाली बाबाची बोली.
त्याचे मायबाप वृद्धाश्रमात मेली. आपण कुत्र्या मांजऱ्याचे भाव, फक्त नवरान बायको, 2 लेकर, सट खाय गोवाऱ्या, शेवटी अटॅकनं मला कुत्र्याची मौत. जगावं कसं? जब तक चांद सूरज रहेगा, फुले शाहू आंबेडकर तेरा नाम रहेगा. आजरा मर झालं. तुम्ही 2 नवरा बायको, नोटा बॅल बॅलर, सोनं अंदर, काही दिवसानं ईडी, बरबाद. कोण तुमची जमानत घेते रे? बाबासाहेब आजरामर झाले. जगात असा महात्मा नाही. हे तर पैशावर विकणारे लोक आहेत. यायले कुटका टाकला की त्याच्या समोर करोडो रुपये टाकले. अबानी अंदानीचा चुलता झाला असता बाबासाहेब, झाले असते की नाही महाबा? झाले असते की नाही तुम्ही श्रीमंत? पण तुमचं पोरग बिना औषधीचं मेलं. त्याला औषधीले पैसे नाही भेटले. आणि हे बियर बार मध्ये दारवा फेके, त्याच्या माच्या दुधात दारू टाकतात मोठे हो. अबे दारू पेल्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या लेकराले तहसीलदार करणं, शिक्षणाला पैसा देणं. माझ्या भीमानं तर तेच केलं. माझ्या शिवाजी मला लय पटलं बल्लारपूर वालेचं, हे दोघंही आणले. नाही तर फक्त आमचाच होईल, तुमचा नाहीच. म्हणजे तुमचा होता माझ्या शिंप्याचं काय नाही का? संविधान फक्त भीमासाठीच लिहिलं का? हे असं करू करूच तर दुसऱ्या यशीनं मजा घेतली, तुम्ही राहिले माग. मेसराम साहेब, त्याला मेन कारण हेच आहे.